पारायण पद्धती ही एक धार्मिक व आध्यात्मिक साधना आहे जी भक्तांना मानसिक शांती, आत्मशुद्धता आणि परमेश्वराशी संबंध प्रस्थापित करण्याचा मार्ग दाखवते। हिंदू धर्मात विशेषतः भगवद्गीता, श्रीरामकथा, श्रीमद्भागवत आणि अन्य धार्मिक ग्रंथांचे पारायण केले जाते। पारायण करणे म्हणजे त्या ग्रंथाचा नियमित वाचन किंवा श्रवण करणे, ज्याचा उद्देश म्हणजे आध्यात्मिक उन्नती साधणे, पापांचे शमन करणे आणि दैवी कृपाशी संपर्क साधणे। पारायणाची विविध पद्धती आणि शास्त्रानुसार त्याचे महत्त्व अनेक प्रकारे मांडले गेले आहे। पारायण करण्याची पद्धत साधारणतः अशी असते। ग्रंथाची निवड खूप महत्त्वाची आहे। भक्ताच्या श्रद्धा, परंपरा आणि आराध्य दैवतावर आधारित त्याला विशेष ग्रंथाची निवड करायची असते। उदा. श्रीरामकथा, भगवद्गीता, श्रीमद्भागवत, दुर्गा सप्तशती, हनुमान चालीसा इत्यादी। पारायण करण्यासाठी एक शुद्ध व शांत वातावरण असावे लागते। घराच्या शुद्ध ठिकाणी किंवा मंदिरात पारायण केले जाऊ शकते। सकाळ किंवा संध्याकाळच्या वेळेत पारायण करणं अधिक फायदेशीर मानलं जातं, कारण त्या वेळेस वातावरण अधिक आध्यात्मिक असतो। पारायणाची प्रभावीता नियमित वाचनावर आधारित असते। भक्तांनी आपल्याला दिलेली वेळेच्या व्यवस्थेप्रमाणे रोज पारायण करणं आवश्यक आहे।